चला चला तिथं तिथं तिकडं बाईट तिकडं इथं नाही. यात आपले राष्ट्रमाता आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. गुरुरे गुलेबाबा म्हणायचे महाराष्ट्रामध्ये आणि त्यात बीड जिल्ह्यामध्ये संतांचं उभं पीक आहे म्हणायचे. आणि मठ मंदिरं गड वगैरे संस्थान अशा पद्धतीचे भरपूर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये मंदिरं आहेत, संस्थान आहेत. आणि त्यांना जमीन आहे आणि जी जमीन आहे त्या जमिनी त्याच देवस्थानाला कायमस्वरूपी राहाव्यात असा शासनाने निर्णय घेतला पाहिजे. दुसरे निर्णय घेऊ नयेत. आणि दुसरे जर निर्णय घेतले तर मठ मंदिरं वगैरे हे व्यवस्थितपणाने जे सध्या चालतात तर त्यांना सगळ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्या अडचणी निर्माण जर झाल्या तर महाराष्ट्र ही संतांची भूमी जी आहे ही म्हणता येणार नाही का. त्याचं कारण आहे की त्या संस्थांवर कोणी चालवण्यासाठी संस्थान चालवण्यासाठी त्याच्यानंतर ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी वगैरे ठेवले जातात. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी शिक्षण संस्था वगैरे त्याच्यावरती त्या चालतात. तरी अशा जे काही देवस्थानच्या विरोधात वगैरे काही निर्णय घेतले चाललेले आहेत असं ऐकलेलं आहे. तरी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी ते निर्णय जे आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत आणि वारकऱ्याला आणि देवस्थानाला संरक्षण द्यावं ही सर्वांना प्रार्थना आहे.